नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे ठिबक दिसत आहे, आपण ठिबक जे टाकले आहे ते आपण आज हे शेवगा लागवड करणार आहोत. आणि तसेच बघा, आपल्या जे इथं चिकटपट्टी दिसत आहेत, हे बघा हे याच्या समोर पुन्हा इथं हे बघा तर हे आपण 6 फुटावर लावलीत. चिकटपट्टी प्रत्येक 6 फुटावर आपण चिटकवली, कारण आपल्याला या ठिकाणीच शेवगा लागवड करायची आहे. हे बघा या ठिकाणी, आणि तसंच दोरी लावून अशी या लाईनला आपण सरळ केलीत. उन्हामुळे दिसत नसतील अशीच 6 फुटावर 6 फुटावर एक लाईन आपण टाकणार आहोत. आणि 6 फुटावर एक झाड, आणि हे 2 ठिबकचं अंतर दिसतंय 2 ओळीतलं, हे 12 फूट आहे. 12 बाय 6 वर. तर आपले जे आहे तर हे सगळे लाईन 36 झालेत. हे असं जे झाड दिसतात हे एका ओळीला 36 आणि असे लाईन जी आहे ती 7 आहे. 36 गुणिले 7 म्हणजे 252 झाडे एवढ्यामध्ये बसणार आहेत. आता आपण याला ठिबक बघत आहोत. ठिबक काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी बंद आहे. हे बंद दिसतंय. आता याला ठिबकच्या साहाय्याने आपण भिजवून घेत आहोत. पुन्हा उद्या सकाळी भिजवणार आणि बियाची लागवड करणार आपण. बिया जे आहे ते आपण एका ठिकाणी 3 बिया लावणार आहोत. चिकटपट्टी लावली तिथं, आणि त्याच्या अलीकडं आणि त्याच्यानंतर, कारण हिवाळा असल्यामुळे उगम क्षमता कमी असते बियाची. तसं बियाण्याला आपण बुरशीनाशक हे लावणारच आहोत. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय जवान जय किसान. तसंच शेवग्याविषयी पुढील आपण व्हिडिओ करत राहू.